मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर, बिनधास्त, थेट, खरं. प्रेक्षकांनो, तुम्हाला सांगते की गीता ही याची पत्नी आहे आणि ती उत्तम कॉस्ट्युम डिझायनर आहे. सो त्यामुळे बऱ्याचशा सिरियल्सचे कॉस्ट्युम्सचे गीता बघते. सो गीता आणि तुझं प्रेम प्रकरण ऐकायला जाम आवडेल. अरे बापरे. मग आम्ही ॲक्च्युली तिची मावशी आणखीन पुण्यात माझ्या घरासमोर तिची मावशी राहायची अच्छा. आणि हिचे वडील नेव्हल ऑफिसर होते, हा, त्यामुळे हा. ते मुंबईत राहायचे. म्हणजे ते त्यांची अच्छा, नेमीनगर, कुलाबा. हा कुलाब्याला. तर त्यांची सतत बदली असायची, म्हणून त्यांनी त्याला SNDT मध्ये पुण्यात ॲडमिशन घेतली आणि मावशीकडे आमचा बंगला होता आणि बरोबर समोर त्यांचं घर होतं मावशीचं. तर मग तिथे आमची पहिली ओळख झाली. तेरे घर के सामने. हा, तेरे घर के सामने. आणि तेव्हा आम्ही हार्डली, मी 20 वर्षाचा होतो, ती 15 वर्षाची होती. तिथपासून आमचं प्रेमप्रकरण चालू झालं. टेंडर एज लव. ॲब्सोल्युटली. आणि काय झालं, गमतीची गोष्ट म्हणजे त्यानंतर मी लगेच मुंबईला आलो परत कॉलेज करता. आणखीन ती नवीनगरला गेली, आईवडिलांकडे असायची. मग तेच आमचं कट्टू पुण्याचं प्रेमप्रकरण मुंबईत चालू झालं. त्यामुळे ते आमचं प्रेमप्रकरण पण शटलिंग होतं, ती पण पुणे मुंबई शटलिंग होती. मग आम्ही अनेक प्रवास पण एकत्र केले, रेल्वेचे प्रवास असेच त्या काळामधले एकत्र केले. आणि तिचे वडील होते ते भयंकर कडक होते ॲक्च्युली. हां, ती 16 वर्षाची असताना आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि ते मला ओळखायचं की हा समोर राहतो त्या यांच्या वगैरे असं. आई तिची मला ओळखायचीच आणि तिने आईला सांगितलं होतं की मला त्याच्यावर लग्न करायचं आहे. वडिलांना काही माहीत नव्हतं. मग मी गेलो त्यांच्याकडे नेव्हीनगरमध्ये आणि त्यांना म्हटलं, नमस्कार, मी श्रीरंग गोडबोले. तर ते म्हणले, हां, तू ते पुण्याला समोर राहतात आमच्या भगलींच्या समोर गोडबोले, तोच ना तू? म्हटलं, हो. काय काम म्हणे, इकडे कसं काय आलास वगैरे. मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला सांगायला आलो आहे. म्हटलं, काय म्हणले, काय सांगायला आलायस? म्हटलं, तुमच्या मुलीवर लग्न करणार आहे मी. हिम्मतवाला. तर ते म्हणाले की मग तू विचारायला आलायस का सांगायला आलायस? मी सांगायला आलोय. आय एम नॉट आस्किंग, आय एम इन्फॉर्मिंग यू. हां, तर ते शोभा, त्यांच्या सासूबाईंचं नाव, शोभा माझे बूट घेऊन आणि काठी घेऊन ये म्हणाले. मला वाटलं आता बहुतेक बदलणार. पण ते त्यांनी बूट घातले, काठी घेतली आणि मग आम्ही दोघं वेस्टर्न नेव्हल कमांड मेसला गेलो. तिकडे ती मस्त कॉलनी आहे तिकडे. ती वेस्टर्न नेव्हल कमांड मेसला गेलो. मग तिकडे ते मला म्हणले, बिअर पितोस तू? हो. नेकीवर पूछपूछ. म्हणलं, पितो ना. म्हणलं, सासराच असा म्हणा मिळाला. तर पहिल्या दिवशी सासऱ्यांबरोबर मी बिअर प्यायलो. मग त्याने मला सगळं विचारलं की काय आहे ते, तुला असं वाटत नाही का तू खूप लहान आहेस वगैरे. म्हणलं, नाही, म्हणजे एवढं काय तुला वाटतं तेवढं लहान नाही. म्हटलं, मी मोठा आहे म्हटलं. मग ते म्हणले, भेटायचं नाही, अमुक नाही, तमुक नाही. आता मग एकदम आता भेटीगाठी बंद वगैरे. म्हणलं, हो. सगळं आपलं ते म्हणायचं असतं ना, हो सगळं वगैरे. मग ते हो म्हणले, आम्ही आता विचार करून सांगतो वगैरे असं काहीतरी म्हटले. पण आय न्यू की बाय दॅट टाइम इट वॉज ऑल ओके फॉर हिम. आणि मग ज्या क्षणी 16 आणि ज्या क्षणी ती ऑक्टोबरमध्ये 18 वर्षाची झाली, त्यानंतर लगेच 1-2 महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये आमचं लग्न लावून टाकलं. बालिक होने का इंतजार हो रहा था. बस एवढाच. मी टेक्निकली ते झालं, आणखीन केलं. आणि मला मुलं पण खूप लवकर झाली. म्हणजे माझा मुलगा जेव्हा झाला तेव्हा आय वॉज 23 years old आणि मुलगी झाली तेव्हा मी 25 वर्षाचा होतो. सॉरी, 28. सुरुद आणि मुलगा लग्न झालं तेव्हा मी 23 वर्षाचा होतो. सुरू झाला तेव्हा मी 25 वर्षाचा होतो आणि मुंबई झालं तेव्हा मी 28 वर्षाचा होतो. म्हणजे काय, बिफोर 30 युअर फॅमिली वॉज कंप्लीट. फॅमिली कंप्लीट होती आणि त्यांना पण लवकर, त्याचं पण लवकर लग्न झालं सुरूचं. मला नातू पण आता माझा नातू 12 वर्षाचा आहे. त्यामुळे मला फार इंटरेस्टिंग वाटतंय, कारण माझ्याबरोबरचे अनेक जण त्यांच्या मुलांची आता लग्न होत आहेत किंवा त्यांना जस्ट 2-5 वर्षाचे नातू आहेत. बट इट्स गुड इन अ वे, इट्स गुड. म्हणजे माहीत नाही मला, म्हणजे ऑल डिपेंड्स ऑन, यू मस्ट बी व्हेरी लकी. कारण कसं आहे की इतक्या लहान वयात लग्न होऊन कधी कधी असंही होतं की फार लवकर सगळं झालं तर एक्साइटमेंट पण संपते आणि मग अनेकदा त्याचे काही विपरीत परिणाम पण होऊ शकतात. पण आमच्या बाबतीत फॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही. म्हणजे पण हे लवकर लग्न मग तू कमवायला कधीपासून लागला होतास? कारण मी 81 मध्ये एक 82 कमवायला लागलो मी लगेच. एक तर अगदी खरं सांगू का, मी तर मला कधीच स्ट्रगल नव्हता पैशाचा.
मी अनेक लोक असं म्हणतात ना की मी फुटपाथवरही झोपलो हो. किंवा मी पाणी पिऊन झोपलो, असं काही नाही. व्यवस्थित खात्यापित्या घरातला मी पहिल्यापासून होतो. मला कधीही पैशाची कमी पडली नाही. मी मुंबईत पण राहायचो तेव्हा मला व्यवस्थित पॉकेट मनी मिळायचा. नंतर पण मी नोकरी कधीच केली नाही आयुष्यामध्ये. म्हणजे माझं जॉब म्हणा काय म्हणा माझ्या काकूच्या फॅक्टरीत होता. तेव्हा मला पगार नव्हताच. काकूकडे लागले की पैसे मागायचे असं टाईप होतं. आणि 83-84 साली मी माझा बिझनेस चालू केला इंजिनिअरिंगचा. फॅक्टरी चालू केली. पण तेव्हा अगदी खूप पैसे नाही मिळाले मला. म्हणजे मी श्रीमंत नाही झालो. पण आय ऑलवेज हॅड हँड टू माउथ जरी असेल तरी स्वतःचं राहतं घर होतं हा आमचं, बेसिक बंगला ते होतं, होता. त्यामुळे डे टू डे एक्सपेन्स काय आई आणि वडिलांच्या तेव्हा एवढ्या- बरोबर राहायचो. आणि त्यामुळे एवढ्या मला घरात अपेक्षाही काही नसायच्या. अपेक्षा नसायची. आणि बरं असंही नव्हतं की मला घरामध्ये धान्य भरायला लागते वगैरे. आई वडिलांच्या घरी राहायचो. मी अजूनही आईकडे राहतो. तर मला असं म्हणतात लोक, आई तुझ्याकडे राहते का? मी म्हटलं नाही, आई माझ्याकडे नाही राहत, मी आईकडे राहतो. करेक्ट. तर आई वडिलांबरोबर होतो त्यामुळे मला चिंता कुठलीच नव्हती. बरं अशी कुठली कर्ज बिर्ज पण घेतली नव्हती. हप्ते पण भरायचे नव्हते. काही नाही, छान मजेत सगळं कमवायला. त्यामुळे लागलो मी 83-84 मध्येच कमवायला लागलो. आणि आय वॉज डुईंग व्हेरी वेल इन माय बिझनेस. आणि इंजिनिअरिंगचा बिझनेस मी जवळजवळ 17 वर्ष केला. पण मग हा. नाट्याचा जो किडा होता. नाटकाचा किडा तेव्हाही चालूच होता. हम्म. पण तेव्हा मी काय करायचो की दिवसा फॅक्टरी आणि संध्याकाळी नाटक. अच्छा. आणि ते माझं म्हणजे फॅक्टरीतनं परत आल्या रिहर्सल्स माझा ग्रुप तोपर्यंत तयार झाला होता. कारण 86 साली मी हे सगळं पुण्यातलं. हे सगळं पुण्यातलं आहे. अच्छा. ते त्याच्या आधी मुंबईत पण बरंच झालं. मुंबईत असताना मी विद्या पटवर्धन, आणखीन प्रकाश बुद्धिसागर, उदय म्हैसकर या सगळ्या लोकांबरोबर स्टेट कॉम्पिटिशनमध्ये नाटक केलं किंवा विनय आपटेबरोबर नाटक केलं. त्यामुळे मुंबई पुणे दोन्हीकडचे ग्रुप मला अत्यंत ओळखीचे आणखीन जवळचे होते. जवळचे होते. हा. पुण्यामध्ये फॅक्टरी सुरू झाल्यानंतर माझा जास्तीत जास्त 86 ते 2000 हा काळ माझा सगळा पुण्यात गेला.